ठीक है, 25% ए बी, 50% ए बी, क्या बात है, 25% ए. खूप छान, खूप छान. Now please pay attention. If both parent have AB blood group, then what will be the blood group of their children? फिनोटाइप, जिनोटाइप और गैमेट तयार झालंय, तर लक्षात ठेवा काय असणार. नाउ ये हो गया दोस्तों कैपिटल आई ए, कैपिटल आई ए. हा काय तयार झाला, कैपिटल आई ए, कैपिटल आई बी. हा काय तयार झाला, कैपिटल आई ए, कैपिटल आई बी, आणि परत पुन्हा काय झाला, कैपिटल आई बी, कैपिटल आई बी. तो ये ब्लड ग्रुप कौन सा दोस्तों, ये ब्लड ग्रुप कौन सा है, ये है ए बी ब्लड ग्रुप. हा कोणता, ए बी दोन्ही पण. आणि हा, अरे हा कोण, अरे बाबा, ये ब्लड ग्रुप हो गया ए, ये हो गया ए, ये हो गया ए बी, ये हो गया ए बी, आणि हा कैपिटल बी, हा झाला बी ब्लड ग्रुप. काय झाला रिझल्ट, रेशो काय आला, रिझल्ट, प्रश्न काय विचारला जाईल, रिझल्ट काय आला, रिझल्ट दोस्तों 25% ए, 50% ए बी. प्रश्न काय विचारला जाईल तुम्हाला सांगतो, 25% बी. प्रश्न विचारला जाईल व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ ए बी इज टू बी ए, व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ ए इज टू ए बी इज टू बी असेल. व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ ए इज टू ए बी इज टू बी, किंवा उलट विचारू शकतात, ए बी इज टू, किंवा ए इज टू बी इज टू ए बी. सांगा, ए इज टू बी इज टू, उलट पण विचारू शकतात, कळताय ना. डन. सो वी आर डन विथ जेनेटिक्स पार्ट ऑफ ब्लड ग्रुप. ओके, आगे बढ़ते हैं दोस्तों, ये हो गया, हो गए, आगे बढ़ते हैं, चलो आगे बढ़ेंगे. ठीक है, झालं का, एकदम क्लिस्टर क्लियर. एक लास्ट क्वेश्चन, एक लास्ट क्वेश्चन, तुम्ही सांगा काय घेऊ, तुम्ही सांगा, टेल मी काय घेऊ, जिनोटाइप सांगा तुम्ही, काय घेऊ, कुठलं पाहिजे तुम्ही सांगा, काय घेऊ. बोथ ओ जर असतील तर सिंपल गोष्ट आहे, बोथ ओ जर असतील तर सगळ्या चिल्ड्रनचे ओच असेल ब्लड ग्रुप. समजा सगळ्या चिल्ड्रनचं ओ असेल, ठीक आहे, थांबा, एक खतरनाक उलटा प्रश्न घेतो, जरा एक उलटा, जस्ट वेट, उलटा प्रश्न घेतो, उलटा. आता येतं सगळं है ना. बघा, बघा एक क्वेश्चन घेतो, थांबा जरा, आता थोडीशी लेवल वरची, जस्ट एक मिनिट.
तुम्ही रेडी आहात डिफिकल्ट लेवलला जायला, डेप्थ मध्ये जायला? आर यू रेडी फॉर दॅट? ओके, डेप्थ गाठायला रेडी आहात? रेडी आहात? मग एक क्वेश्चन तुमच्यासाठी बघूया. पुन्हा नका सांगू की सर हे नाही का आलं, आतापर्यंत सोपं होतं. चला रेडी आहात म्हणलं, एक क्वेश्चन तुमच्यासाठी. ओके, आता विचारला होता मी रिपीटर बॅचला. 3 childrens in family, 3 childrens in a family, 3 childrens in a family have blood group, that is O, AB and B respectively. Then what are the genotype of their parent? चला सांगा. What are the option पण देतो. What are the genotype of their parent? What are the genotype of their parent? उलटा प्रश्न आलाय. ब्लड ग्रुप देऊन पॅरेंटचे जिनोटाइप विचारले. ऑप्शन पण देतो. ऑप्शन इथं करतो, त्याशिवाय गेस करणं शक्य नाही. नंबर 1, that is capital IA small I and capital IB small I. दूसरा that is capital IA capital IB and दूसरा parent असणार आहे, that is small I. Number 3 that is capital IB and that is capital IA. Number 4 capital IA and capital IB small I. चला सांगा. 3 children in family have blood group O, AB and काय blood group है? O, AB and B. Then what will be the genotype of their parent? Now how to solve this MCQ? Number 1, अगर blood group O है, इसका मतलब दोस्तों, अगर ब्लड ग्रुप O है तो इसका मतलब ये होता है, सिंपल सी बात है, ब्लड ग्रुप O का मतलब ये है कि दोनों पेरेंट के पास स्मॉल आई चाहिए. अगर किसी भी चिल्ड्रन का ब्लड ग्रुप O है तो दोनों पेरेंट के पास स्मॉल आई चाहिए. सिंपल सी बात है क्या नहीं? यस और नो बोलो, चाहिए या नाही? मला माहिती ऑप्शन काय आहे, सो डोंट, ते ऑप्शन मला माहिती, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुम्ही एवढे स्मार्ट झालाय. ओके, पण पाहिजेत का नाही? अगर किसी भी बच्चों का ब्लड ग्रुप O है तो दोनों पेरेंट के साथ, एक के साथ नहीं, दोनों पेरेंट के पास स्मॉल आई चाहिए, तभी जाके बच्चों का ब्लड ग्रुप O हो सकता है. यहां पॉसिबिलिटी है क्या? यहाँ पे 4 नंबर पे पॉसिबिलिटी है क्या कि इनमें से कोई ब्लड ग्रुप O हो सकता है क्या बच्चों का? अगर इनका मैरिज हो गया, सपोज ये ऐसे पेरेंट है, इनको बच्चे हो गए, तो चांस है क्या? नहीं. यहाँ पे चांस है. 3 नंबर पे चांस है? नो. यहाँ पे चांस है? आंसर इज नो. चांस कहाँ पे? चांस ऊपर है. सो दोस्तों, अगर देखते हैं इन्हें पढ़ने. नंबर 1 समजत नसेल तर सगळंच करून बघावं लागेल तुम्हाला. समजा येतच नसेल तर अशा क्वेश्चनला रिस्पेक्ट करायचा. अशा क्वेश्चनला रिस्पेक्ट द क्वेश्चन. त्याची एक लेवल आहे, त्याला आलतू फालतू समजू नका. रिस्पेक्ट द क्वेश्चन. आणि रिस्पेक्ट कुठल्या फॉर्म मध्ये? इट डिमांड युअर टाइम्स. इट डिमांड्स ओके कॅल्क्युलेशन. इट डिमांड्स युअर टाइम. इट डिमांड्स युअर अटेन्शन. आणि म्हणून रिस्पेक्ट केलंय. आणि पुन्हा काय लक्षात ठेवा, हा जर का जिनोटाइप आहे, समजा फॉर एक्झाम्पल कॅपिटल IA स्मॉल आय आणि कॅपिटल IB स्मॉल आय, ह्याचं काय होईल जरा लक्ष द्या. नेट स्क्वेअर मध्ये ठेवल्याच्या नंतर हे असं काहीतरी तयार होईल. आणि समजा याला व्हाईट मध्ये घेतो म्हणजे लक्षात राहील आपल्या. कॅपिटल IA स्मॉल आय
इंटू कॅपिटल आय बी स्मॉल आय. हे राहिलं होतं बघा करायचं. लक्षात ठेवा काय होईल, कॅपिटल आय बी स्मॉल आय हे जे इथे ठेवले कॅपिटल आय ए स्मॉल आय. बघा हे कॅपिटल आय ए, कॅपिटल आय बी, कॅपिटल आय ए स्मॉल आय, कैपिटल आई बी स्मॉल आई आणि स्मॉल आई स्मॉल आई. ए हे तो बच्चों का ब्लड ग्रुप क्या हुआ, बच्चों का ब्लड ग्रुप ये क्या है, ए बी है. ये कौन सा है, ए है. ये कौन सा है, बी है. ये कौन सा है, ओ है. तो सभी है ओ ए बी एंड बी. 3 चिल्ड्रन. आंसर इज 1. कैसा लगा क्वेश्चन, कैसा लगा, ठीक है, कैसा लगा क्वेश्चन, ठीक है. यह क्वेश्चन नंबर, मान लो कितना है क्वेश्चन नंबर, आप देखो जरा, ठीक है. क्वेश्चन नंबर 9. यह है क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 समजतंय. आता पुढचा एखादा घेऊया आणि पुढे जाऊया. आता बघा हा क्वेश्चन, आ हा 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 खतरनाक. वाव. बघा बर, प्रश्न काय बघा, इफ द ब्लड ग्रुप ऑफ मदर अँड चाइल्ड, ठीक है, इफ द ब्लड ग्रुप ऑफ मदर, इफ द ब्लड ग्रुप ऑफ मदर, if the blood group of mother and child, if the blood group of mother and child is O and B respectively, O and B respectively, okay, then what will be the blood group of, what will be the blood group of father, what will be the blood group of father. Googly. लक्षात ठेवा, if the blood group of mother and child is काय, blood group of mother and child is दोस्तों that is O and B. तर सांगा, फिक्स आहे. तर फादरचा ब्लड ग्रुप काय असू शकतो, एकापेक्षा 2 आन्सर असू शकतात ह्याचे, एकापेक्षा 2 आन्सर असू शकतात. पण मदर मला माहिती आहे, मदर काय, मदर ओ ब्लड ग्रुप आहे मदरचा, मदरचा ब्लड ग्रुप ओ आहे, म्हणजे मदर स्मॉल आय स्मॉल आहे, मदर काय स्मॉल आय स्मॉल आहे. पण बच्चू काय, बच्चू हा जो आहे हा बी ब्लड ग्रुप आहे. जो चिल्ड्रन आहे, लक्षात ठेवा, चिल्ड्रन जो आहे, जो चाइल्ड आहे त्याचा ब्लड ग्रुप काय, बी आहे. त्याचे जिनोटाइप दोन्ही पैकी एक असू शकतात, एक तर कॅपिटल आय बी, कॅपिटल आय बी, कॅपिटल आय बी असं, आणि कॅपिटल आय बी स्मॉल आय, ह्या दोन्ही पैकी एकच त्याचे जिनोटाइप असू शकतात. कळतंय, चिल्ड्रनचे जिनोटाइप दोन्ही पैकी एकच असतील. आयदर काय असेल, आयदर लक्षात ठेवा, आयदर काय असेल, आयदर आयबी और आयदर आयबी स्मॉल आय. यस और नो, यस और नो. आता फादरचा काय काय असू शकतो, लक्षात ठेवा, फादरचा ब्लड ग्रुप काय असू शकतो, जरा लक्ष द्या. फादरचा काय असू शकतो, काय काय असू शकतो हे महत्वाचं आहे. फादरचा समजा चिल्ड्रन, फादरचा ब्लड ग्रुप ए असू शकतो का बघूया, त्यावेळेस चिल्ड्रनचा बी येईल का. फादरचा ब्लड ग्रुप ए असू शकतो, कॅपिटल आय ए हा असू शकतो का फादरचा ब्लड ग्रुप, असू शकतो का.
क्या फादरचा ब्लड ग्रुप ए असू शकतो का? हा असू शकतो का? आन्सर इज नो. आता काय? ओके, नसू काय शकतो? फादर्स ब्लड ग्रुप काय? ओके ओके, blood group cannot be of father. Blood group cannot be of that father. ह्याच्यामध्ये एक सांगू शकतो मी निश्चित, हे असू शकत नाही. बरं, हे असं असेल तर स्मॉल आय, इज इट पॉसिबल? येऊ शकतो का? आन्सर इज नाही. त्याचा आन्सर आहे दॅट इज पहिला तर ए नसू शकतो, ए नसू शकतो. बरं, फादरचा ब्लड ग्रुप बी असू शकतो का? फादरचा ब्लड ग्रुप बी, समजा हे फादर आहे, फादरचा ब्लड ग्रुप बी असू शकतो का? समजा कॅपिटल आय बी असा, तर होऊ शकतं का? यस, होऊ शकतं. फादरचा ब्लड ग्रुप बी असू शकतो. ब्लड ग्रुप ऑफ फादर कॅन बी, ब्लड ग्रुप ऑफ फादर कॅन बी, ब्लड ग्रुप ऑफ फादर कॅन बी बी असू शकतो. कॅन बी असू शकतो. होऊ शकतो ना बच्चूचा बी ब्लड ग्रुप? यस ऑर नो? यस ऑर नो? असू शकतो का? यस. बर, फादरचा ब्लड ग्रुप हे असू शकतो. फादरचा ब्लड ग्रुप ए बी असू शकतो का? फादरचा ब्लड ग्रुप ए बी म्हणजे कॅपिटल आय ए कॅपिटल आय बी, याच्यातनं बच्चूचा ब्लड ग्रुप बी येऊ शकतो का? आन्सर इज यस. याचा आणि याचा जर क्रॉस झाला तर येऊ शकतो ना. हे असं समजतंय? कॅपिटल आय बी आणि स्मॉल आयचा क्रॉस झाला तर येऊ शकतो ना. यस, चान्सेस आहेत. यस, चान्सेस आहेत. लक्षात ठेवा, फादरचा ब्लड ग्रुप असू शकतो ए बी. फादर ब्लड ग्रुप, फादर्स ब्लड ग्रुप ऑफ फादर कॅन बी ए बी असू शकतो. बर, आता झालं. फादरचा ब्लड ग्रुप ओ असू शकतो का? इज इट पॉसिबल? क्या फादर का ब्लड ग्रुप ओ हो सकता है? स्मॉल आई. मदर ओ, फादर ओ, बच्चू भी हो सकता है क्या? आंसर इज नो. सो ब्लड ग्रुप cannot be or blood group of father असेल तो blood group of father cannot be काय आंसर आहे सांगा? cannot be दोस्तों, that is A and O, and blood group of father can be A and AB. ह्याला खतरनाक एमसीक्यू म्हणतात. खतरनाक. समजतंय का तुम्हाला? कळतंय का? हे लेवल कळली का तुम्हाला? अगोदर क्वेश्चन हे समजून घ्या. काय विचारलंय? इफ ब्लड ग्रुप ऑफ मदर अँड चाइल्ड इज ओ and B respectively, what will be the blood group of father? The blood group of father can be B or AB. इथं असा पण प्रश्न विचारू शकतात. ओके, which cannot be the blood group of father of this child? Which among the following cannot be the blood group of this father? Which among the following cannot be the blood group of father of these children? Answer is B and A. इथे काय विचारलंय? और व्हॉट विल बी द ब्लड ग्रुप ऑफ फादर ऑफ दिस चिल्ड्रन? आन्सर इज ए अँड ओ. खतरनाक कॉन्सेप्ट आहे. ब्लड ग्रुप ऑफ फादर, सॉरी, आय एम सो सॉरी, उलट सांगितलं मी. ब्लड ग्रुप ऑफ फादर कॅनॉट बी ए अँड ओ, आणि ब्लड ग्रुप ऑफ फादर कॅन बी बी अँड ए बी. सॉरी, हे असे ए आणि ओ फादरचा ब्लड ग्रुप असू शकत नाही जर का बच्चूचा ब्लड ग्रुप बी आणि आईचा ब्लड ग्रुप ओ आहे. आणि काय असू शकतो मग फादरचा ब्लड ग्रुप बी किंवा ए बी. चान्सेस आपल्याला आईचा ब्लड ग्रुप माहिती आहे, बच्चूचा माहिती आहे, तर वडिलाचा एक चान्स आहे काढायचा. समजतंय? अल्ट्रा पावर्ड एमसीक्यू है ये. ओके, खतरनाक. अगर आप ये 11th साइंस में सीख रहे हो तो आप इंडिया के सबसे लकी बच्चों में से एक हो. ओके, अगर आप ये 11th साइंस में और वो भी जुलाई में सीख रहे हो जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुपिंग, यू आर द वन ऑफ द लकीएस्ट नीट एस्पिरेंट ऑफ इंडिया. याद रखो, ये बहुत इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट है, बहुत इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट है. आगे बढ़े. ओके, आगे बढ़ेगा. सांगा लवकर. और ज्यादा हार्ड चाहिए. ह्याला उलट फिलट कसंही फिरून घुमू शकतात. आता इथं समजा काय, मदर फादर चेंज करू शकतात. फादरचा ब्लड ग्रुप हे आहे, मदरचा ब्लड ग्रुप हे आहे. आता तेच घुमून फिरून विचारू शकतात. हेच प्रश्न, हा सर्वात अवघड प्रश्न आहे. हाच प्रश्न अवघड आहे. बरं, पुढचा प्रश्न घेतो.
ठीक आहे, पुढे जाऊया आता का पुढे घेऊया एखादा? ओके, पुढे जाऊया की एक घेऊ? पुढे जाऊया, किती इझी आहे. आपण क्वेश्चनच घेऊया कारण पुढचा कॉन्सेप्ट शिकवणं होणार नाही. पुढचा कॉन्सेप्ट शिकवणं होणार नाही. एक क्वेश्चन घेतो हार्ड. ओके, एक क्वेश्चन घेतो हार्ड. चल, हा क्वेश्चन नंबर आई थिंक 11 होगा ये. इफ दोस्तों, इफ फादर एंड चिल्ड्रंस, if father and his child, if father and child have blood group, if the father and child have blood group, दोस्तों that is, if father and child have blood group, that is a AB and A respectively, A respectively, A respectively. तो क्वेश्चन है, then the person of this person of which blood group, person of which blood groups cannot be mother of this child, cannot be mother of this child. प्रश्न बघा कसा घुमून फिरून विचारलाय. If the father and child have blood group AB and A, काय ब्लड ग्रुप आहे मुलांनो? AB and A. काय ब्लड ग्रुप आहे? दॅट इज AB आणि A. फादरचा AB, बच्चूचा A. Now respectively, then the person of which blood group cannot be mother of this child. देखते हैं. सो दोस्तों हमारे पास क्या है? फादर का ब्लड ग्रुप है. फादर काय बाबा? फादर AB. फादर आहे AB. म्हणजे काय? फिनोटाइप कॅपिटल IA, कॅपिटल IB. हा झाला जिनोटाइप, वरचा फिनोटाइप. चिल्ड्रनचा काय? जे बच्चू आहे, चाइल्ड, त्याचा काय ब्लड ग्रुप? त्याचा A आहे. म्हणजेच काय असेल? दॅट इज त्याचा ब्लड ग्रुप A आहे. A आहे म्हणजे काय चान्सेस आहेत? A म्हणजे काय? एकतर कॅपिटल IA असा असेल किंवा कॅपिटल IA स्मॉल आहे, दोन्हीपैकी एक असेल. चला बघू. आता इकडे फादर आहे, मदर घेऊया. त्याने विचारले कुठले नसल मदरचा ब्लड ग्रुप, कुठला नसल? लक्षात ठेवा, लिहितो मी. सो मदर्स ब्लड ग्रुप ऑफ मदर कॅनॉट बी, इथं लिहितो ब्लड ग्रुप ऑफ मदर cannot be ब्लड ग्रुप ऑफ मदर कॅनॉट बी. चला ए पासून सुरुवात करूया. A B आणि O असं येऊया. मदरचा ब्लड ग्रुप आहे A. मदरचा ब्लड ग्रुप आहे A. तर मदरचा ब्लड ग्रुप A समजा काय असणार आहे? कॅपिटल IA. बच्चूचा A असू शकतो का? आन्सर इज यस. असू शकतो का सांगा फक्त. तुमचा आन्सर मला माहिती रे, जरा लक्ष द्या थोडस. असू शकतो का? असू शकतो. हा असला तरी चालेल किंवा हा जरी असेल कॅपिटल IA स्मॉल I तर असू शकतो ना. बच्चूचा ब्लड ग्रुप A असू शकतो, तर मदर्स ब्लड ग्रुप A असू शकतो. बर मदर्स ब्लड ग्रुप B आहे. मदर्स ब्लड ग्रुप B आहे म्हणजे आहे कॅपिटल IB. ह्या केसमध्ये चिल्ड्रनचा ब्लड ग्रुप नसल समजा. ह्या केसमध्ये नाही, चिल्ड्रनचा ब्लड ग्रुप येऊ शकत नाही ह्या केसमध्ये. पण समजा मदर त्यांनी सांगितलं नाही होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे. ही अशी आहे मदर, कैपिटल IB स्मॉल I, कैपिटल IB स्मॉल I. तो मला सांगा कैपिटल IB स्मॉल I. तो दोस्तों यहाँ पे हो सकता है इसका और इसका जम गया, ये कैपिटल IA और स्मॉल I, तर हो सकता ना. आंसर इज यस. तो बी भी हो सकता है. मदर्स ब्लड ग्रुप कैन बी A and B.
मदर्स ब्लड ग्रुप कॅन बी ए अँड बी. मदर्स ब्लड ग्रुप कॅन बी ए अँड बी. आता मदर्स ब्लड ग्रुप कॅन बी ए अँड बी. आता मदरचा ब्लड ग्रुप आहे समजा ए आणि बी. तुम्ही मला सांगा मदरचा ब्लड ग्रुप ए अँड बी. फिनोटाइप काय, जिनोटाइप काय, कॅपिटल आय ए कॅपिटल आय बी. तो बच्चू का ब्लड ग्रुप ए असू शकतो का? बच्चू का ब्लड ग्रुप ये हो सकता है क्या? आंसर इज यस, हो सकता है ना. इसका और इसका अगर जम जाता है तो देयर बी कैन बी कैपिटल आई कैपिटल आई. हो सकता है, हो सकता है. तो मदर्स ब्लड ग्रुप कैन बी ए बी ऑल्सो, ए बी ऑल्सो, ए बी ऑल्सो. सोचो जरा, सोचो. अभी फादर का ब्लड ग्रुप ए बी है और मदर का ब्लड ग्रुप है ओ. मदर का ब्लड ग्रुप है बच्चों क्या है? मदर का ब्लड ग्रुप क्या है? मदर का ब्लड ग्रुप है ओ, दैट इज स्मॉल आई स्मॉल आई. बच्चों का जो ब्लड ग्रुप ये हो सकता है. बच्चों का ब्लड ग्रुप ये हो सकता है क्या? बच्चूचा ब्लड ग्रुप ये असू शकतो का? होऊ शकतो का? जर का मदर ओ असेल आणि फादर ए असेल तर, ए बी असेल तर. ए नेवर वाल्यांनो विचार करा जरा, होऊ शकतो ना. अरे याच स्मॉल आय आणि कॅपिटल ए जर एकत्र राहिले तर होऊ शकतो ना. नाही व्हायला काय झालं? होऊ शकतो. सो देन द पर्सन्स ऑफ विच ब्लड ग्रुप कॅन नॉट बी द मदर ऑफ दिस चाइल्ड. आता मला हा क्वेश्चन ओके इथं हा कॅन नॉट काढावं लागेल. अँड द पर्सन ऑफ विच ब्लड ग्रुप कैन बी मदर ऑफ दिस चाइल्ड. आंसर इज दोस्तों, इसका आंसर होगा, आंसर इज दैट इज आयदर ए असू द्या, बी असू द्या, ए बी असू द्या किंवा ओ पण असू द्या, सगळं चालतं, सगळं चालतं. समजतंय? बी मध्ये होमोझायगस. ओके, कसं वाटलं तुम्हाला? कोणतं पण चालतं, कोणतं कोणतं पण चालतं. लक्षात घ्या. क्या बात है, क्या क्वेश्चन था, क्या क्वेश्चन था. सबको लगा क्या ऐसा करेंगे वैसा करेंगे. समझे फैज? समझे या नहीं? सो ए चलेगा, बी ऑप्शन में क्या रहेंगे? देन द पर्सन्स ऑफ विच ब्लड ग्रुप कैन बी मदर्स ऑफ दिस चाइल्ड. दैट इज आइदर ए बी और ओ. कौन से भी रहने दो मदर का ग्रुप, बच्चों में ए आएगा अगर फादर का ए बी है. तो सेम अगर मैं बोलता हूं फादर एंड चिल्ड्रन हैव, दोस्तों प्रश्न बघा फक्त, फादर एंड चिल्ड्रन हैव ब्लड ग्रुप ए बी आणि आता बी रिस्पेक्टिव्हली, तिथं सुद्धा चिल्ड्रनचा ब्लड ग्रुप बी आहे, तिथं सुद्धा मदरचा ब्लड ग्रुप कुठला असला तरी चालतंय. यस और नो? वहां पे भी मदर का ब्लड ग्रुप जो चाहिए होने दो, कोई फर्क नहीं पड़ेगा. यस और नो? यस और नो? यस और नो? Yes or no? If father and child have blood group AB and A respectively, then the persons of which blood group can be the mother of this child. सभी. जर B असेल तरी पण सभी. ओके, बाकी आता तर झालंय. आता असं असू शकत नाही तुमच्या डोक्यात हा पुढला प्रश्न येत असेल, फादरचा ए बी आहे समजा आणि चाइल्डचा ओ आहे, तर मदरचा ब्लड ग्रुप काय असणार आहे? याच्यावर असंही मदरचा ब्लड ग्रुप कुठलाच मॅच होऊ शकत नाही. तसं ती मदरच असू शकत नाही किंवा तो म्हणजे मदरचा ब्लड ग्रुप तो मॅच होऊ शकतो का? नाही. डेटा आणि अनअप्रोप्रिएट म्हणता येईल त्याला. ठीक आहे. चालतंय. ठीक आहे निकिता, तसं काही प्रोबेबल कॉजेस नाहीत. हाऊ ऑल होमोझायगस असू शकतात. ठीक है, कळालं? उन्मेष, आर यू गेटिंग मी और नॉट? समझे? तो ये है ब्लड ग्रुप के क्वेश्चंस, ये है ब्लड ग्रुप के क्वेश्चन. तो रुकते हैं आज ही. ओके, रुकते हैं आज ही इस यहीं पे. और आपके जो भी डाउट्स है, होमोझायगस बी कॅन नॉट बी. यस 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 होमोझायगस. आता ह्याच्या पुढचे प्रश्न येतील, ह्याच्या पुढचे प्रश्न येऊ शकतात बेटा, पण आपण त्या जिनोटाइप मध्ये चाललो